कोल्हापुर मतदार संघ अंतर्गत आने वाले जूनगर नोड में संदीप नाईक प्रतिष्ठान द्वारा छतरी वितरण कार्यक्रम के साथ ही भारतीय जनता पार्टी जूनगर प्रभाग क्रमांक 83 द्वारा सन्मान स्त्री नेतृत्वाचा व भाजपा पूर्व पदाधिकारी व कार्यकर्ताओं का विशेष सम्मान समारोह जूनगर स्थित पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल के जनसंपर्क कार्यालय में संपन्न हुआ, जहां मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के जिलाध्यक्ष संदीप नाईक। साथ ही उपस्थित थे भाजपा नवी मुंबई उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल, बबन पाटिल, सुरेश पाटिल के साथ ही बड़ी संख्या में भाजपा के तमाम पदाधिकारी व कार्यकर्ता। इस दौरान उपस्थित महिला शक्तियों ने संदीप नाईक का स्वागत कर उनके पीछे अपनी ताकत और अपना मजबूत समर्थन दर्शाया। बता दें कि भाजपा की ताकत है उसका संगठन और महिला शक्ति का आशीर्वाद। यही कारण था कि प्रभाग क्रमांक 83 की महिलाओं का संदीप नाईक के हाथों विशेष तौर पर सम्मान कर उन्होंने उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त की। वहीं भाजपा के पूर्व पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का सम्मान कर उनके योगदान को सराहा। इतना ही नहीं, संदीप नाईक प्रतिष्ठान के माध्यम से सभी को छतरियों का वितरण कर उन्होंने नैतिक जिम्मेदारियों का भी निर्वहन किया। इस दौरान मीडिया से बात करते हुए संदीप नाईक ने कहा कि ज्येष्ठ नागरिक और सन्मान स्त्री नेतृत्वाचा इस अनोखे उपक्रम के माध्यम से निश्चित रूप से एक आत्मिक समाधान हुआ है। जुईनगर प्रभाग क्रमांक 83 डॉक्टर राजेश पाटील साहेब, काशीनाथ पाटील साहेब आणि ह्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आजी माजी कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं सन्मान स्त्री शक्तीचा ज्या महिला पदाधिकारी अनेक वर्षापासून डॉक्टर राजेश पाटील साहेबांसोबत, काशीनाथ पाटील साहेबांसोबत संघटनेचं काम, सामाजिक काम करतायत, अशा महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि अशा वेगळ्या अशा कार्यक्रमाचं आयोजन आजच्या दिवशी करण्यात आलेलं आहे। अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या संख्येनं आज महिलांची या कार्यक्रमानिमित्त उपस्थिती आहे आणि जे संघटनेचं, पक्षाचं सामाजिक कार्य हे स्वतःहून करत असताना अशा कार्यकर्त्यांचा झालेला सन्मान हा त्यांना अजून काम करण्याकरता प्रेरणादायी ठरत असतो आणि ह्यामुळे अनेक वेगळी लोक अजून समाजासाठी आपण आपलं जीवन जगत असताना आपलं देखील कर्तव्य समाजाप्रती आपण व्यक्त केलं पाहिजे, आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे, अशा प्रकारचं काम करण्याची इच्छा ही इतर देखील कार्यकर्त्यांना होत असते। आज खूप मोठ्या संख्येनं भर पावसामध्ये ज्या संख्येनं महिला भगिनी आज या कार्यक्रमांकरता आला, एका काम करणाऱ्या व्यक्तींवर एवढा विश्वास व्यक्त करणं ही काही साधी गोष्ट नाही आणि ते पण एक कौटुंबिक वातावरणामध्ये। जे आपण आल्यानंतर जर वातावरण बघितलं तर प्रचंड खेळीमेळीचं वातावरण असतं, म्हणजे एक वन साइड एखादी गोष्ट मांडणं, परंतु त्यापेक्षा प्रत्येकाच्या भावना समजणं, प्रत्येकाशी हितगुज करणं, त्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या सोबत राहणं, अशा प्रकारचं खूप मोठं असं व्यापक काम ये त्यांच्या स्वरूपामध्ये ते करत असतात। वहीं उन्होंने आगे कहा कि डॉक्टर राजेश पाटिल और काशीनाथ पाटिल एक ऐसे चतुरस्थ व्यक्तिमत्व हैं जिन्होंने खुद के बुद्धि कौशल्य का परिचय देकर प्रभाग में एक मजबूत जनसंपर्क बनाया है। आज उनके माध्यम से आयोजित इस कार्यक्रम में उपस्थित रहकर उन्हें बेहद समाधान हुआ। डॉक्टर राजेशजी पाटील साहेब आणि काशीनाथ पाटील साहेब म्हणजे हा एक राजकीय पक्षामध्ये काम करत असताना संपूर्ण एक सामाजिक दृष्टीनं काम करणारे व्यक्ती आहे। म्हणजे आज निवडणुका समोर आहेत किंवा आपल्याला कोणतं पद मिळायचं आहे, अशा प्रकारची भावना कधीही मनामध्ये नसतात या परिसरामधील किंवा परिसराच्या बाहेरचे देखील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, खेळाडू, आध्यात्मिक विचारांची मंडळी यांच्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतःचा सक्रिय सहभाग। आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण ह्या विकासाच्या कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये जोडलं पाहिजे आणि आपल्याकडे असलेली क्षमता, आपल्याकडे असलेला अनुभव हा समाजाच्या कामाकरता आपण घालवला पाहिजे, अशा प्रकारची इच्छा मनामध्ये असणारे घटक हे फार दुर्मिळ असतात आणि असे दुर्मिळ व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत आणि हे एक व्यक्तीचं कार्य न ठेवता एक NGO म्हणजे सामाजिक संस्थेचं देखील स्वरूप त्यांच्या प्रत्येक कार्याला आलेलं। त्यांच्या माध्यमातून सुरू असलेली शाळा असेल, त्यांच्या माध्यमातून सुरू असलेलं स्नेहालय, महिला बचत गट मंडळ असेल, त्याच्यामधून कार्य हे प्रत्येकानं त्या कार्याचं अनुकरण करावं, अशा प्रकारचं कार्य हे त्यांच्या
माध्यमातून नेहमी केलं जातं आणि एखाद्या गोष्टीमध्ये फक्त एक इव्हेंट म्हणून कार्यक्रम नाही, त्या कार्यक्रमामध्ये एक सामाजिक चळवळ निर्माण करणं, त्यामधून सर्वसामान्यांना आनंद देणं, त्यांना पाठबळ देणं, हे त्याच्या मागचं उद्दिष्ट नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असतं. त्यामुळे वर्ष कुठला असून दे, परंतु डॉक्टर साहेबांचे, काशीनाथ पाटील साहेबांचे कार्यक्रम हे कधी बदलत नसतात. मग तो ज्येष्ठांचा सन्मान, महिलांचा सन्मान, उत्सवांचा कार्यक्रम, यामध्ये एक सातत्य ठेवून या बदलत्या परिस्थितीमध्ये समाजाला काय हवंय हे एक संवाद साधून समजून त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न हा असतो. असं चतुरस्र एक स्वतःचं बुद्धी कौशल्य दाखवून एक अत्यंत अभ्यासपूर्वक एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन हे डॉक्टर साहेबांच्या आणि काशीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे मी कितीही वेळा आलो तरी ह्यांच्या कार्यालयात आल्यानंतर किंवा त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर मला मिळणारा आनंद हा वेगळा असतो आणि खूप समाधान देणारा असतो. मी जसा जसा त्यांना भेटतोय, त्यांच्याशी माझा संवाद घडतोय, तेव्हा त्यांच्या कार्यातले पैलू हे त्या ठिकाणी मला देखील माहिती पडतात आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. संदीप नाइक ने आगे कहा कि सरकार के सभी कार्यक्रमों को समाज के हित की दिशा में निस्वार्थ भावना से अमल में लाने वाले डॉक्टर राजेश पाटिल एक अष्टपहलू व्यक्तिमत्व हैं. एक अष्टपैलू कार्य यांच्या माध्यमातून केलं जातं. आज मला या सर्वांना भेटण्याचं आणि संवाद साधण्याची संधी हे डॉक्टर साहेबांनी आणि काशीनाथ पाटील साहेबांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज माझं स्वागत देखील आज सगळ्या त्यांच्या या महिला शक्तीने, नारी शक्तीने केलं, त्याबद्दल महिला शक्तीचं, महिला वर्गाचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. उन्होंने आगे कहा कि छत्री वितरण तो एक औचित्य है, मगर सभी को संगठित कर सात्विक विचारों को एकत्रित लाना इस आयोजन का मकसद है. छत्री हा फक्त निमित्त आहे, परंतु ह्या ज्येष्ठांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या पूर्ण विषयांची हितगुज करणं आणि त्या माध्यमातून आपलं कार्य पुढे नेणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रत्येक जण सक्षम असतो आणि आपापला, म्हणजे प्रत्येक जण जेव्हा म्हणजे पाऊस जोरात पडतो तेव्हा आपापले किनारे आणि ती सावली किंवा ते छत प्रत्येक जण शोधत असतो, परंतु एक सामूहिकरित्या प्रत्येक आलेल्या संकटाला सामोरं जात असताना, परिस्थितीला सामोरं जात असताना, चढ उतारांना सामोरं जात असताना आपण संघटित राहणं हे एकत्र आहे. आणि हे चांगल्या एक सात्विक विचारांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि त्याचाच हा छोटासा प्रयत्न आहे. एक सामाजिक कार्य हे सुरू राहिलं पाहिजे. पक्ष निवडणुका होत राहतात, परंतु सामाजिक चळवळ ही भविष्यामध्ये अत्यंत गतिमान होत असताना त्याची व्याप्ती देखील परिस्थितीमध्ये वाढली पाहिजे. कधी आपल्या पुढे काय संकट येईल याची आपल्याला त्या ठिकाणी जाणीव नसते, चाहूल नसते. करोनामधून सगळ्यात पहिला बाहेर आलेला आणि आपली अर्थव्यवस्था बळकट केलेला देश कुठला असेल तर तो भारत देशच ठरलेला आहे. आणि ही सामूहिक शक्ती एकत्र येत असताना आपण सगळ्यांनी आपले प्रयत्न हे केलेच पाहिजेत. आणि त्याकरता मला मिळालेलं सहकार्य, मला मिळालेला आशीर्वाद हा अनुभव आहे. मी सर्व आजच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांनी आयोजन केलं, ज्यांनी सहभाग घेतला, त्याचा पुनश्च एकदा आभार. ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.